कथेचा मंगलमय असा पावन आज चौथा दिवस. काल आपण बघितलं श्रीकृष्ण भगवंत वसुदेवाने गोकुळात नेऊन पोहोचवले. गोकुळातला आनंद आपण अनुभवला. गोकुळातल्या प्रत्येक माणसाचा, प्रत्येक जीवाचा या ठिकाणी अनुभव आपण बघितला. ओसंडून वाहणारा आनंद आपण स्वतः अनुभवला गोकुळात जाऊन. इकडे मात्र कंसाने षडयंत्र रचण्याचं काम चालू केलेलं आहे. कंसाने पहिलं अस्त्र वापरून बघितलं. काल मांभळभट्ट नावाचा एक ब्रह्मराक्षस गोकुळात जाऊन स्वतःची फजिती करून आलेला आहे. आता पहिली चिंता तर कंसाला आहेच. आता त्या चिंतेमध्ये अजून भर पडलेली आहे अधिक. आणि मग कंस चिंतातूर झालेला आहे. आता काय करू? कंसाला परत अपेक्षा लागली, मी हार मानणार नाही, माझ्या वैर्याला मी संपून टाकेन. इकडे कंस चिंतातूर झाला. कंस आपल्या राजसभेमध्ये चक्रा मारतो. कधी वरच्या गॅलरीवर जाऊन तो गोकुळाकडे बघतो, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. भूक लागली तर अन्न समोर ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याला ते अन्न कडवट लागायला लागतं. प्रत्येक पदार्थामध्ये त्याला आता कृष्ण दिसतो आहे. पाणी पिताना कृष्ण, कोणाशी संवाद करताना समोर त्याला कृष्ण दिसतो आहे. राजसभा भरवली, काही कारणास्तव त्याला सगळे कृष्ण दिसत आहेत. अतिशय उद्विग्न मन अवस्था कंसाची झालेली आहे. होऊन गेलेला प्रसंग आठवतो. निर्जीव वस्तू कधी मारते का असा विचार करतो. कोण असावा हा? कोण असावा? एवढं छोटस बालक, इतकं सामर्थ्यवंत. एक मन त्याचं असं म्हणतं काय, हा कोणीतरी दैवी असावा. दुसरं मन लगेच म्हणतं, छे ही तर तंत्रमंत्राची विद्या असावी एखाद्याची, हा मायावी काहीतरी प्रकार आहे. आणि परत अहंकार जागृत झाला. असाच एक दिवस तो बसलेला आहे. राज्यसभा चाललेली आहे. सगळे प्रधान त्याच गोष्टीवर चिंता करतायत, चर्चा करतायत. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. दिवसेंदिवस महाराजांची उदास चिंता आणि महाराजांचं भय वाढलेलं आहे. काय करायला पाहिजे अशा अवस्थेमध्ये एक मार्ग त्यांना मिळाला. एक मार्ग मिळाला. कंसाला क्षणात आठवण आली, अरे आपण उगाच इकडे तिकडे शोधत बसतो. आपली स्वतःची बहीण राक्षस आहे. इतकं अक्राळ विक्राळ सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे. अख्खं गोकुळ ग्रासून टाकेल एवढी मोठी ती आहे, एवढी भयानक ती आहे. थोडस मनामध्ये आठवण आल्यामुळं हसू आलं कंसाच्या चेहऱ्यावर. राजसभेतले प्रत्येक मंत्री आता पाहतात, काहीतरी उपाय सुचल्यासारखा दिसतो आहे. पटकन प्रधान म्हटले, महाराज बोला, आपल्या मनामध्ये काहीतरी विचार आलेला आहे.
सांगा पटकन, काहीतरी आपण कार्याला लागूया. कंस म्हणतो माझी बहीण पुतना, तिला संदेशा पाठवा आणि तात्काळ बोलवा. मनामधून नुसता उल्लेख बाहेर झाला आणि कंसाची बहीण पुतना तिथे लगेच क्षणार्धात प्रगट झाली. मोठ्या मोठ्याने हसत आली, अक्राळ विक्राळ हसत आली. शांत झालेली सभा आता एकदम भयंकर वातावरण तयार झालं. कंसाच्या बहिणीचं येणं. आल्या आल्या ती म्हणते, दादा अरे मला बोलवायला काही संदेश लागतो का? तू मनामध्ये उल्लेख करावा, शब्द बाहेर काढावा आणि मी तुझ्या सेवेसाठी समोर उभी आहे. सांग काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर आता काहीतरी चिंता दिसते, मला उदास चेहरा आहे. कंसाने लगेच सांगितलं, माझा जो वैरी आहे तो गोकुळामध्ये कुठेतरी जन्माला आला. काल मी मांबळभट्ट नावाच्या ब्रह्मराक्षसाला तिथं पाठवलं होतं, तो गेलाही होता. त्याने ते बालक पाहिलं, पण कुणाच्या घरी आहे ते माहिती नाही. अघटित प्रकार त्याने सांगितला. त्याला निर्जीव वस्तूने ताडण दिलेलं आहे. इतकं मारलं कपडे फाटून तो काल माझ्या राज्यसभेत आला होता. अतिशय भयानक अवस्था मी पाहिली आणि चिंतातूर झालो. पुतणे काहीतरी कर, काहीतरी कर. पुतना मोठ्याने हसली आणि एक छोटस बालक नुकतंच जन्मलेलं, ज्याला तू म्हणतो का 3 ते 5 दिवस झाले, आणि ते बालक तुझा वैरी. पुतण्याला मोठं हसू आलं. पुतना हसायला लागली. कंस म्हणतो, पुतणे हसू नको ग, हसू नको. तो काय करू दादा? अरे हसण्यासारखंच एखाद्या छोट्या बालकासाठी तू मला आमंत्रित केलं, तू मला बोलवलं. मला वाटलं तुझं कोणीतरी एखादं मोठं राज्य, घोडदळ पायदळ सैन्य, असं धुरिंदर सैन्य असं कोणीतरी विरोधात गेलं असेल म्हणून तू मला पाचारण केलं. अरे एवढ्या छोट्या बालकासाठी मला कशाला बोलवलं? हे तर माझ्या चुटकीचं काम आहे. पण तरीही घाबरू नको, मी तुझं काम करेन. दे मला सुपारी. कंसाने तिला सुपारी दिली आणि पुतना त्या राज्यातल्या गोकुळाच्या आसपासली सगळी जी बालकं होती ती बालकं ग्रासत तपासत ती तिथपर्यंत गेलेली आहे. 7 जणी राक्षसांनी सोबत घेतल्या, स्वतःचं रूप बदललं, सौंदर्य वाढवलं, मेकअप केला आणि ह्या 7 जणींनी पुतना 8वी अशा त्या गोकुळामध्ये प्रवेश केला. आता ज्या गृहिणी त्यांना भेटतायत, त्यांना बघतायत, त्यांना असं वाटतं ह्या कोणीतरी देवादिकांच्या घरून आलेल्या सौंदर्यवती आहेत. आणि त्या चौकशी करतायत, 4 ते 5 दिवसापूर्वी कोणतं बालक इथं जन्माला आलं. गोकुळामध्ये आनंद आहे. प्रत्येक जण सांगतो आहे, हो हो आमच्या गावामध्ये एक सुंदर असं छान असं बालक जन्माला आलं. काय सांगू, ते किती छान दिसतं, सांगता येत नाही, तुम्ही जाऊन बघा ग. त्या म्हटले, आम्हाला पण माहीत पडलं म्हणून आमचा मोहर आवरला नाही, आम्ही त्याला बघायला आलो. नंदबाबाच्या वाड्याकडे रस्ता दाखवला गोपिकांनी. गोकुळातल्या गावातल्या लोकांनी त्यांना रस्ता दाखवला. चालत चालत नंदबाबाच्या वाड्याकडे आल्या आणि समोरच यशोदा माई काहीतरी काम करत होत्या. त्यांनी ते बघितलं.
नंद बाबाला आवाज दिला, हो बघा कोणीतरी आपल्या बालकाला बघायला दैवी कोणीतरी आलेले आहे. नंद बाबांनी हातातलं काम टाकलं आणि लवकर समोर येऊन प्रणाम केला. पुतना आता त्यांच्याकडे पाहते आहे, तुमच्याच घरात बालक जन्माला आलं का? आम्हाला बघायचं आहे, बघायचं आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आम्हाला. आम्ही त्याची खूप महती ऐकून आम्ही दूरवरून आलो आहोत. थोडंही मनामध्ये काही आलं नाही, किलमिश आलं नाही यशोदा माईची. ज्यांचं मन निर्मळ असतं ना, त्यांना समोरच्याचा डावच कळत नाही, कळतच नाही. कारण त्यांनी कधी जीवनामध्ये कुटील बुद्धी आपली वापरलीच नसती. तशी आमची यशोदा माई साधी बोळी, एकदम साधं बोळी. पटकन विश्वास टाकणारे. लगेच मान्य केलं, या बसा बसा. बसायला टाकलं. यथोचित तिचा सत्कार केला, पुतनेचा, सर्व त्या तिच्या सोबत असलेल्या राक्षसिनीचा. माहिती नाही, बाह्य स्वरूपावर आपण भुलून जातो. त्याच्या आतमध्ये काय विचार चालू आहे हे आपल्याला समजत नाही. कुणाच्या मनातलं कुणाच्या पोटातलं जाणता येत नाही. सगळ्या जणी बसल्या. श्रीकृष्ण भगवंताचा पाळणा तिकडे आहे, पाळणा तिकडं आहे. त्यांना इतकी घाई लागली, कुठे तो कंसाचा वैरी, कुठे येतो, त्याला पटकन घेऊया आणि त्याला संपून एकदम आनंदाची बातमी आपण कंसापर्यंत पोहोचूया. यशोदा माई, आणा तुमचं बाळ, बघू द्या आम्हाला, खूप उत्सुकता लागलेली आहे. यशोदा माई म्हणाल्या, आणते. लगबगीने गेली यशोदा माई, आपला साडीचा पदर आवरत. पाळण्यातलं बालक पटकन उचललं आणि ते बालक उचलून पुतनेच्या जवळ जाऊन मांडीवर घेऊन बसली. आता इकडे जशी पुतनेला उत्सुकता झालेली आहे, त्याला घ्यावा आणि एकदाच चिरडून टाकावं. इकडे कृष्ण भगवंत तिच्याकडे बघताय, हसताय. बरं झालं, अरे मी तुझ्यापर्यंत येणार होतो, तू माझ्यापर्यंत आली, माझा मार्ग सोपा करून टाकला. बघा तुम्ही, आपल्या घरामध्ये एखादं जर असं खोडकर बाळाला जन्माला आलं ना, ते बाहेरचे पाहुणे आले का त्यांच्या अंगावर धाव घेतं. आपल्याला वाटतं असं काय करतं, मग आपण आपली विषय व्यवस्था करून घेतो का? नाही, तो कोणाकडे पण जातो, पटकन जातो. आपण त्याला आवरतो, आपण म्हणतो नको बाळा, त्यांचे कपडे घाण करशील, तू सू करून देशील त्यांच्या अंगावर. आपण पटकन सांगतो. यशोदा माई श्रीकृष्ण भगवंताला आवरते. अरे थांब, इतकी काय घाई, पटकन. पुतना म्हणले, अगं द्या त्याला माझ्याकडे. श्रीकृष्ण भगवंत मनातल्या मनात म्हणता, यशोदा माई सोड, मला एकदाच सोड, फक्त सोड. असा योग परत येणार नाही. आणि यशोदाने त्या पुतना माईच्या पुतनेच्या मांडीवर दिलेला आहे. आता थोडीशी काही व्हायना वैऱ्याची असो, ती स्तुती करावाच लागते. पुतनेने स्तुती चालू केली आणि तिच्या सोबत आलेल्या राक्षसींनी संवाद करते. छान आहे ना, कसं दिसतं बघा ना. अगं डोळे किती छान आहे त्याचे, नाही? पाय तर एकदम मऊ आहे. कसं दिसतं, कसं पाहतं बघा. जशी माझी त्याची पहिली ओळख आहे. आता दुसऱ्याही तिच्याशी संवाद करता. हो ग, तुझ्याकडेच बघतोय. कृष्ण भगवंत म्हणतो, हा तुमच्याकडेच बघणार आहे मी आता. थोडं थांबा फक्त.
कृष्ण भगवंत आता तिच्याकडेच बघताय आणि मनातल्या मनात चाललंय, थांबा, थोडं थांबा. आता तिला मोह झाला. यशोदा माई, अगं आम्ही जिथे जातो ना, आम्ही तिथल्या बालकांना मांडीवर घेतो आणि त्यांना अमृत प्राशन करतो. त्यांच्यावर कुठलंच अरिष्ट येत नाही. दीर्घायुष्य होण्याचं अमृत आम्ही त्यांना देतो. आम्ही देव लोकातून आलेलो आहोत. यशोदा माई आपली साधी भोळी. कालच तिला प्रकार घडलेला बघितला, थोडी धास्ती बी लागली होती. आता यशोदा माई त्या पुतण्याला म्हणते, अरे बरं झालं का तुम्ही आल्या. अगं माझं छोटस बाळ, याच्यावर खूप संकट यायला लागले आल्या आल्या. काल तर वेगळाच प्रकार घडला, आम्हालाही समजला नाही तो प्रकार. अकल्पित घटना घडली. निर्जीव वस्तू त्या ब्राह्मणाला मारायला लागली. तो कथन करत होता, हा वैरी जन्माला आलेला आहे, हा तुमच्या वंशाचा नाश करणार आहे. पुतना मनातल्या मनात म्हणते, मी पण त्याच्यासाठीच आलेली आहे. आता श्रीकृष्ण भगवंतही मनातल्या मनात म्हणतात, का बरं झालं तू पण त्याच्यासाठीच आली, मार खाण्यासाठी. आणि श्रीकृष्ण भगवंत तिच्या मांडीवर हसतायत, स्मित हास्य देत आहेत. पुतना म्हणते, बघ तुझं बाळ किती हसतं या गोष्टीवर. यशोदाबाई म्हणते, ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तिला जे अमृत, त्या बाळाला जे अमृत प्राशन करणार आहे ते तुम्ही करू शकता. घाई घाई आपला पदर वरती केला आणि कृष्ण बाळबाळाला ती स्तनपान करायला लागली. तिलाही घाई फुटली होती का लवकरात लवकर मी माझं हे कार्य आटपून कंसाला एक आनंदाची बातमी कधी देईल. हजारो नागांचं विष तिने आपल्या स्तनामध्ये आणलं होतं. आपल्या दुधामध्ये ती विष कालून आली होती. छोटसच काम आहे, पटकन बालक विष पेईल आणि जागेवर जाईल. इतकी क्रूर बुद्धी कंसाची आणि त्या पुतनेची. अवघड आहे. आता बालक ते चुटू दूध प्यायला लागलं. कृष्ण भगवंत इकडे दूध पिताय आणि यशोदा माई आलेल्या त्या पुतनेसाठी आणि त्यांच्या बरोबर आलेल्या त्या सोबतिनीसाठी त्यांना काहीतरी आणायला दिली. आता यांना काहीतरी खायला देऊ. तिची वेगळी धावपळ चालू आहे. तिकडे नंदबाबा आपल्या कामामध्ये अडकून गेले. हा बायांचा प्रश्न आहे, त्यांचं बघू काय आहे. श्रीकृष्ण भगवंताला हेच अपेक्षित होतं, तुम्ही कामाला लागा, आम्ही आमचं काम करतो. आता दूध पिता पिता कृष्ण भगवंतांनी तिच्या जीवन कळा सोसायला सुरुवात केल्या. ती वाट बघती आहे. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाला, बालक खेळत आहे, दूध पित आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तिला असं वाटलं थोडा उशीर होत असेल, अजून थोडा उशीर. आता तिच्या सोबत ज्या सोबतीने आल्या होत्या त्या पण भयभीत झाल्या, त्या बी आश्चर्यचकित झाल्या. बाळकावर अजून कसा विषाचा परिणाम होत नाहीये, भयभीत झाल्या. इकडे मात्र आता पुतनेला त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागला. तिच्या शरीरातल्या 72,000 नाड्या आता वेदनादायी झालेल्या आहेत. पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत तिच्या अंगामध्ये चमक निघते आहे. आता विष संपलं, आता दूध संपलं, आता तिचं रक्त प्यायला सुरुवात झाली. भगवंत तिच्या जीवन कळा शोषून घेत असताना तिला वेदना होता होता ती श्रीकृष्ण भगवंताला दूर करू पाहते आहे. उठून उभी राहिली ती. आता सहन होत नाही. आता ती म्हणती, सोड सोड मला. मोठ्याने ओरडली. सगळेजण आजूबाजूचे सावध होण्याच्या आत ती दरवाजाच्या बाहेर पडली.
पुतनेचा मोठ्याने ओरडल्यामुळे तिच्या सोबत आलेल्या सात ज्या राक्षसनी होत्या त्या मूर्छित पडल्या. पुतना घराबाहेर पळाली. आता गल्लीमध्ये पळाली. सगळे लोक बघायला लागले काय घटना झाली. कृष्ण भगवंत तिला चिटकून राहिलेले आहे. ती सोड म्हणते आहे. आता एकदा परमेश्वराने पकडलं तिला. एक तर तावडीतच येत नव्हती, आता तिला सोडणार नाही. ती जितकी कासावीस होईल तितकी मोठी होते आहे. ती अकराळ विक्राळ होते आहे. आता गोकुळातले माणसं भयभीत झाले. बघायला लागले. एकमेकाला म्हणतात, अरे इकडे या बघा ते राक्षसीन आपल्या बालकृष्णाला घेऊन गेली. बघा, अरे धावा, काहीतरी करा. नंद बाबाने हातातलं काम टाकलं आणि सोडून पळाले. तिच्या मागे पळाले. पुतना आता श्रीकृष्ण भगवंताला घेऊन आकाशात गेली. पुतना विवळते आहे. डोळ्यातून तिच्या आता अश्रू येत आहे. तोंडातून रक्त वाहायला लागलं. रोमामध्ये तिच्या वेदना संचार. एका रोमाच्या ठाई 1000 विंचू चावल्याचा विघ्न दोष वेदना तिला होतो आहे. पुतना आता आकाश मार्गात गेली. यशोदा माई जेव्हा ते दृश्य पाहते आणि रडायला लागली. धाव रे देवा धाव, माझ्या बाळकाला वाचव. या राक्षसनीने कपट केलं माझ्यासोबत. माझं बाळ उचलून नेलं. घरात अमृत पाजते म्हणून आली होती. कपट केलं. का माझ्या बाळाच्या पाठीमाग लागले. अरे 5च दिवस झाले तरी तुम्ही इतके त्याच्या माग लागता. काय केलं त्याने तुम्हाला? काय केलं? आता इकडे पुतना अकराळ विक्राळ ओरडते आहे. ओरडता ती कंसाचं नाव घेते आहे. कंसा, ए दादा, अरे वाचवा रे मला, कुणीतरी वाचवा. राक्षसाच्या एकाचं नाव घेते आहे. कुणी येत नाही आता तिच्या मदतीला. कुणीही नाही. भगवंताने तिच्या सर्व जीवन कळा सोसून घेतल्या. आता ती आकाशातच मृत पावली. संपली. पुतना संपली. काय करू पावळ तिथे श्रेष्ठ तोची श्रमला ऐसी अगम्य लीला तुमची
आपली मती पामर आहे. जिथे वेद थकले, पुराण थकले, 6 शास्त्र थकले, संत ऋषी मुनीला अंत लागलेला नाही, देवादिकांना अंत लागलेला नाही त्या ईश्वर स्वरूपाच्या लीलेचा आपण किती वर्णन करणार आहोत. त्या ईश्वराच आपली जितकी बुद्धी आहे तितकी आपण वापरून बघूया. अरे ज्यांच्या जवळ ईश्वर होता त्यांना ईश्वर कळाला नाही. सन्निधानात साक्षात परमेश्वर, त्यांना ईश्वर कळाला नाही. कंसाला कळायला पाहिजे होतं. जर माझ्या बाजूला, जर माझ्या गावाच्या बाजूला किंवा माझ्या बाजूला जर एखादा ईश्वराचा अवतार झालेला आहे, किती आनंद आहे. सगळ्या अनंत ब्रह्मांडाची सत्ता ज्याच्या हातात आहे तो जर अवतरला तर सगळंच मिळालं असतं. पण ही मती नाही, ही बुद्धी नाही. अधमती, अधगती आणि अधरती. माणसाची मती खाली जाण्याची आहे. त्याचा विचार वृद्ध होण्याचा नाही, अध होण्याचा विचार आहे, खाली जाण्याचा विचार आहे. आणि म्हणून त्याची गती ही तशीच आहे. कुणालाही विचारा तुम्ही, का हो तुम्हाला काय आवडेल? तो माणूस म्हणेल मला मृत्यू लोकात परत येऊन एखाद्या गावातला सेठ आणि सावकार व्हायला आवडेल. असं जर विचारलं तर त्याला असं म्हणेल, असा तो माणूस म्हणेल. पण तो म्हणणार नाही मला ईश्वराची प्राप्ती आणि ईश्वराचा आनंद आवडेल, उपभोगायला आवडेल, त्यासाठी मी भक्ती करीन. नाही करणार. याही पेक्षा उलट जास्त क्रौर्य माणसं जन्माला येतील, राक्षसाच्या योनीमध्ये जातील आणि पुतणे सारखं काम करतील. मूर्छित पडली पृथ्वीवरती, तिचा जीव गेलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताने अजूनही तिला सोडलं नाही. आता ती एका जंगलामध्ये जाऊन पडली. ग्रंथकार सांगतात ती ज्या ठिकाणी पडली तिथे जसा आकाश कोसळलं एवढा मोठा धाडकन आवाज आला. आजूबाजूच्या गावांना जसा भूकंप झाला इतका मोठा हादरा झाला. श्रीकृष्ण भगवंत अजूनही तिच्या छातीवर बसलेलेच आहे. इकडे नंद बाबा अख्खं गोकुळ घाबरलं, मागे पळायला लागलं. पळता पळता बघितलं, बाप रे, इतकं अक्राळ विक्राळ स्वरूप, इतकं मोठं देह आम्ही पाहिलंच नव्हतं. पहिल्यांदा इतका मोठा राक्षस पहिल्यांदा पाहिला. सगळ्यांचं लक्ष त्या छोट्या बालकाकडे लागलेलं. कुठं असावं ते एवढ्या मोठ्या देहावर. शोधाशोध सुरू झाली. सगळेजण इकडून पाहताय, तिकडून पाहताय. नंद बाबांनी सांगितलं, हे अरे पटकन शिड्या आणा, लवकर आणा. मोठ्या मोठ्या शिड्या आणल्या गेल्या, त्या पुतणेला लावल्या. गोकुळातला एक एक माणूस त्या शिडीवर चढतो आहे, पाहतो आहे. पुतणेच्या देहावर गेले आणि तिथं श्रीकृष्ण भगवंत गुटगुटीत असं छान बाळ, त्याच्यावर कुठलाही काही परिणाम नाही, हसत आहे आणि खेळत आहे. घ्यायला आलेल्या माणसाकडे पाहून एकदम स्मित हास्य करताय. घाई घाई ते उचललं. सगळ्यांनी तपासलं, अरे कुठे काही लागलं का बघा. उचललं, खाली आणलं, नंद बाबाच्या हातात दिलं. नंद बाबांनी छातीशी कवटळलं. सगळे जण पटापटा मागे सरकले. इकडे यशोदा माई आक्रांत करती आहे, दुःख करती आहे.
देवाचा धावा करती आहे. का माझ्या बालकाच्या मागे इतके लागले? काय केलं त्यांनी? काय केलं त्यांनी तुमचं एवढं? काहीतरी देवाचा होता म्हणून तो वाचला, नाही तर एवढा मोठा राक्षस, एवढी मोठी पुतना. नंद बाबांनी तिच्याकडे गेले आणि म्हणले, यशोदा हे घे तुझं बाळ. एकदम अचंबित होऊन गेली. एवढी मोठी राक्षसन तिला घेऊन गेलेली असताना माझं बाळ सुखरूप आलं. पटकन नंद बाबाच्या हातून घेतलं, पटापटा मुके घेतले आणि रडायला लागली. रक्षण केलं देवाने, तुझं रक्षण केलं. बाळकृष्ण मनातल्या मनात म्हणतात, यशोदा माई घाबरू नको. अरे मी माझंच नाही, मी तुझंही रक्षण करू शकतो, नंद बाबाचंही रक्षण करू शकतो, वसुदेव देवकी यांचंही रक्षण करू शकतो. अरे मी अख्ख्या जगाचं जनार्दन आहे, सगळ्यांचं रक्षण करू शकतो. घाबरू नको, हे छोटे मोठे तर चालूच राहणार आहे. सगळेजण पटापटा गोकुळात गेले. यशोदा माईनी पटकन ते मिरची लिंबू घेतलं, त्याची नजर उतरवली, त्याला पाळण्यात घातलं. सगळ्या जणी जमा झाल्या. आता बायांच्या चर्चा, त्या गोपिकांच्या, यशोदाच्या मैत्रिणीच्या सगळ्यांच्या चर्चा चालू आहे. कुठे लागलं का ग? कसं झालं ग? मग तुला समजलं कसं नाही? चर्चा चालू आहे. यशोदा म्हणते, नाही ग मला समजलंच नाही. पुतणे बरोबर आलेल्या त्या ज्या 7 राक्षसनी होत्या त्यांच्यावर पाणी शिंपडलं. ए अगे उठा ग, चला. त्या खडबडून उठल्या आणि धापा टाकत त्या कंसाच्या राजवाड्याकडे पळत गेल्या. महाराज 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 आपला आसनावर बसलेला आहे, राजसभेमध्ये वाट पाहतोय. धाडकन उठून उभं राहिला. काम फत्ते झालं असं वाटायला लागलं त्याला. काम फत्ते झालं. त्या राक्षसनी आल्या आणि सांगतात का, महाराज ते बालक सामान्य नाही, सामान्य नाही. तुमची बहीण मारून टाकली त्याने. अहो कितीतरी हजारो नागाचं विष तिने आपल्या स्तनामध्ये कालून तिथे गेली होती. विष तर पिलं, तिच्यातलं दूधही पिलं आणि रक्तही पिलं. तिच्या जीवन कळा शोषून घेतल्या. अशी भयानकता आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिलेली नाही. आम्ही राक्षस योनीमध्ये असून एवढा मोठा प्रकार कधी पाहिला नाही. भयभीत झालो महाराज, हे आमच्याकडून शक्य नाही. तुम्ही नाच सोडून द्या, शरण जा. कंस तसा पाय आपटून म्हटला, एवढं छोटस बालक. अरे काल मामळ भट्ट पाठवला, तोही पराभवी ठरला. आज पुतना पाठवली, ती पराभवी ठरला. कंसाचे डोळे आता विस्परले गेले. त्याच्या अंगामध्ये आता त्याचा संचार होतो आहे. ब्लड प्रेशर त्याचं वाढलं आहे. सळसळचं रक्त घेऊन तो इकडे तिकडे कासावीस झाला. काय करावा याला? अरे एखादा समोरचा सम्राट राजा माझ्या समोर आला असता, त्याला मी माझं बल दाखवलं असतं, शक्ती दाखवली असती. हा बालक कुठे छुपून बसला, कुठे लपून बसला. कंसाच्या अंगात संचार झालेला. इकडे मात्र गोकुळामध्ये सर्वजण चौकशी करतायत. आपलं बाळ सुखरूप आल्याचा आनंद आहे. आता नंद बाबाला कोणी गावातले जे मुख्य लोक होते ते सल्ले देतात, नंद बाबा अहो ते राक्षसीचं धड देह ते जर सडलं रोगराई पसरवून जाईल, त्याचं काहीतरी विल्हेवाट आपल्याला लावा लागणार आहे. नंद बाबा म्हणले बरोबर आहे, पुढची तयारी करायची आहे. आता ते एवढं मोठं देह होतं म्हणतात, शास्त्रकार म्हणतात 500 बैलगाड्या झोपल्या, 500. आणि एवढं मोठं देह त्याचं त्या बैलगाडीत बसणार नाही म्हणून ते कुऱ्हाडीने तोडून तोडून त्याचे खंड खंड करून ते टाकून गावाच्या बाहेर नेऊन जाळून टाकलं, नष्ट करून टाकलं.
क्रौर्याची शेवटची अवस्था अशी आहे. म्हणून भागवतकार सांगतात, संत सांगतात, सत्कर्माचा माणूस इकडे जात नाही, दुष्कर्माचा माणूस. राक्षस कोण होतात? कोण होतं राक्षस? ज्याचा दुष्कर्माचा पगडा वाढत चाललेला आहे मनुष्य जन्मामध्ये, तो हळूहळू त्या योनीकडे सरकत जातो. परवाची घटना सगळ्यांना श्रुत आहे. बंगालमध्ये जे क्रौर्य झालं, जी भयानकता झाली, सगळ्यांना माहिती आहे. राक्षस म्हणून पुतना आपण तिच्याकडे बघतो, राक्षस म्हणून आपण एखादा मांबळभट्ट आपण त्याच्याकडे बघतो. अनेक राक्षसांची नावं आपल्या समोर येतात. आपल्या समाजातले राक्षस काय कमी आहेत का? कमी आहेत का? अरे किती विकृत विचार यांच्या डोक्यामध्ये कसा जन्माला येतो कुणास ठाऊक, माहित नाही. कधी जात नसतील, हे कथेला जात नसतील, कधी भागवताला जात नसतील. यांना भोगविलास पाहिजे आहे, यांना मद्य पाहिजे आहे, यांना मांसाहार पाहिजे आहे, यांना सुखाची भाकर नको, यांना हिसकून घेऊन खाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. किती किती क्रौर्य आहे विचारामध्ये. आणि माणसाचा संस्कार जन्माला येतो, विचारातून येतो. कर्म माणसाकडून जे घडतं ते डायरेक्ट घडत नाही, पहिले त्याचा विचार आधी आपल्या मनामध्ये येतो. म्हणून संत म्हणतात, भगवद्गीता म्हणते, मन्मना मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. तुझं जे मन आहे ते माझ्या ठिकाणी लाव. तुझ्या डोक्यामध्ये वाईट विचार येणारच नाही. आपण नेहमी सांगतो, आमच्याकडे जे लोक येतात, बाबा मी काय करू, माझं डोकं ठिकाणावर नाही, आता वेगळे वेगळे विचार माझ्या डोक्यात येतात. आम्ही म्हणतो, पहिले देवाचं नामस्मरण कर, दुसरं देवाचं पारायण कर, तिसरा देवाचा एखादा विधी कर, साधू संतांना भोजन घाल. वाईट विचार तुझ्यातले निघून जातील, चांगले विचार तुझ्यामध्ये येणं सुरू होतील. पहिले तर तू तुझी जागा बदल, तुझी जागा बदल. तुला जिथे अस्वस्थ वाटतंय, जिथे विकृत विचार तुझ्यामध्ये लागले, लगेच एखाद्या चांगल्या माणसाचा तू संग कर, लगेच जागा बदल. तुझी अवस्था अशी होणार नाही. किती बेकार घटना आपल्याला ऐकायला मिळते आहे. आजपर्यंत असा थरथरला नाही कधी हात मोबाईल घेताना, पण ज्या वेळेस मोबाईल असा उचकतो, आपण बघतो, आपण बघा तुम्ही, त्याच बातम्या सारख्या चालू आहे, त्याच बातम्या सारख्या चालू आहे. ही अवस्था आपल्यात येऊ नये म्हणून प्रत्येक माणसाने, मी कालच सांगितलं होतं, आपल्याला कथा कीर्तनातून हे थोडं थोडं ज्ञान मधमाशी सारखं साठवून याचा गोडवा प्रत्येक समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. हा दिवा आपण मेणबत्ती होऊया, हा दिवा आपण पेटत पेटत शेवटच्या माणसापर्यंत आपण अख्खं जग प्रकाशित करून टाकूया. संतांच्या विचाराला, ग्रंथांच्या ग्रंथित झालेल्या लिखाणाला, माणसाच्या मनामध्ये आलेल्या विकृतीला संपून टाकूया. कथा कीर्तनातूनच ही गोष्ट घडू शकते. माणसाचा विचार इथेच बदलतो. तुमच्याकडे जेव्हा संपत्तीचा जास्त साठा होतो, त्यावेळेस ह्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये यायला लागतात. असाच प्रकार कंसाचाही आहे. कंसाकडे संपत्ती आहे, राज्य आहे, सत्ता आहे, सामर्थ्य आहे, राक्षस त्याच्या दारामध्ये आहे, आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये असा विचार घडतो आहे. भगवद्गीतेचा 16वा अध्याय तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाल,
दैव असुर संपद विभाग योगो नाम असं त्या अध्यायाचं नाव आहे. दैवी आणि असुर प्रवृत्तीचं वर्गीकरण त्याच्यामध्ये सगळ्यांनी वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष हे माणसाचा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला याचं वर्गीकरण वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल. 12व्या अध्यायामध्ये सांगितलं, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती रणंतरम. अभ्यास करणे कठीण आहे परंतु गरजेचं आहे. आणि म्हणून कंसाची जी बुद्धी आहे ती आपली नको, पुतनेची जी बुद्धी आहे ती नको, मामळ भट्टाची जी बुद्धी आहे ती आपल्यात येऊ नये. बघा तू त्याला घडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या मनामध्ये जी विकृती आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तोच प्रयत्न आपण 7व्या दिवसापर्यंत गोपाळ काल्यापर्यंत आपण सफल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वसुदेव कीच्या नंदना, वसुदेव कीच्या नंदना, नंदलाला तुला वंदना, नंदलाला तुला वंदना. हो वसुदेव कीच्या नंदना, वसुदेव कीच्या नंदना, नंदलाला तुला वंदना, नंदलाला तुला वंदना, नंदलाला तुला वंदना. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, तुझं वाचोनी नाही आम्हाला. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, तुझं वाचोनी नाही आम्हाला. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, तुझं वाचोनी नाही आम्हाला. आज करीतो मी गायना, आज करीतो मी गायना, नंदलाला तुला वंदना, नंदलाला तुला वंदना. वसुदेव कीच्या नंदना, वसुदेव कीच्या नंदना, नंदलाला तुला वंदना, नंदलाला तुला वंदना. गोकुळामध्ये पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला. सगळं गोकुळ परत भजन करायला लागलं, कीर्तन करायला लागलं. सगळ्या मनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. 2 अरिष्ट टळले. इकडे मात्र गर्ग ऋषींना समजलं श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झालेला आहे. गर्ग ऋषी महर्षी आता गोकुळामध्ये नंद बाबाकडे आले. गर्ग ऋषीच्या येण्याने अख्खं गोकुळ सजलं. रस्त्याने फुलं टाकल्या गेले, मंगल वाद्य वाजवल्या गेले. गर्ग ऋषींचं आगमन झालेलं आहे. एकदम तेजस्वी पुरुष
सफेद दाढी, शुभ्र असे वस्त्र, डोळ्यामध्ये असं तेज, सामर्थ्याचं तेज, ज्ञानाचं तेज, पिवळी धमक अंग कांती, मंद मंद पावलं, सोबत संत ऋषी, त्यांच्या सोबत असलेले सत्शिष्य सर्व, गर्ग ऋषींच्या सर्व दोन्ही बाजूला गोकुळातले सर्व माणसं हात जोडून उभे आहेत. नंद बाबांच्या वाड्याकडे आता गर्ग ऋषींचं आगमन होत आहे. नंद बाबा गेले, त्यांच्या समोर जाऊन त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. हे महर्षी, आपल्या येण्याने आमच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. आमच्या येण्याने, आपल्या दर्शनाने आमच्या अनेक जन्माची पाप नष्ट झालेली आहे. आपण कृपा केली, आमच्या या गोकुळामध्ये आपले शुभ पाऊल आलीत. गर्ग ऋषींनी स्मित हास्य केलं. गर्ग ऋषींना माहिती होतं गोकुळामध्ये कोण आलं. गर्ग ऋषी म्हणते, नंद बाबा, आम्हाला येवाच लागणार होतं, येवाच लागणार होतं. अरे यासाठी आम्ही अखंडित प्रयत्न करतो आहोत. नंद बाबाने त्यांना पाचारण केलं, या या, फुलांचा वर्षाव होतो आहे. मंद मंद पावलं टाकीत गर्ग ऋषी या नंद बाबाच्या वाड्याकडे येत आहेत. मंगलवाद्य वाजताय. सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळा विचार आहे, कोण आहे ते. एकमेकाला सांगतायत, अरे हे गर्ग ऋषी फार महातपस्वी आहे. यांनीच आधी कथन केलं होतं की श्रीकृष्ण भगवंत गोकुळात जन्माला येणार आहे. हेच ते गर्ग ऋषी आले नंद बाबाच्या वाड्याकडे. बसायला उंच आसन टाकलं, बसायला पूजेचे सर्व साहित्य आणलं. षोडशोपचारी पूजा गर्ग ऋषींची केली. हात जोडून गर्ग ऋषींच्या पुढे नंद बाबांनी प्रयोजन विचारलं, येण्याचं प्रयोजन. गर्ग ऋषी म्हणतात, तुमच्या या बालकाचं नाव ठेवण्यासाठी आलो आहोत. एकदम आनंद निर्माण झाला. अरे वा, आम्हाला सुचत नव्हतं नाव काय ठेवावा. आम्ही तर जन्मल्यापासून त्याच्या त्या संकटातच सापडतो आहोत. बरं झालं तुम्ही आलात, बरं झालं तुम्ही आला. ए यशोदा, बघ गर्ग ऋषी काय म्हणतात, आपल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी ते इथे आलेले आहे. आता यशोदा आपल्या सखींना सांगते, ए सखी, अगं हे बघा, आपल्या या बालाचं नाव ठेवण्यासाठी गर्ग ऋषी आलेले आहे. चला तयारी करा, पटापटा लवकर लवकर तयारी करा. गर्ग ऋषींच्या आगमनाने एकदम आता वेगळं परत गोकुळात आनंद झाला. गोकुळातले सगळे जमा व्हायला सुरुवात झाली. प्रत्येक जण आपली दवंडी एकमेकाला सांगताय. गावामध्ये दवंडी पिटल्या गेली. नंद बाबाचा जो पुत्र जन्माला आलेला आहे त्याचा नामकरण सोहळ्यासाठी संत महर्षी गर्ग ऋषी यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी उपस्थित व्हा, टाइम दिला, वेळ दिला, सगळं निश्चित झालं. नामकरण सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित झाले. गावातील श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व उपस्थित झाले. सगळेजण आपली तयारी, ताट, आरती, कपडे, वस्त्र सगळे घेऊन यायला लागले पूजनासाठी. महिलांची धावपळ सुरू आहे लगबगीने. एकमेकाला विचारतात, अगं हे घेतलं का, ते घेतलं का, फुलं घेतले का. सगळ्यांची धावपळ सुरू आहे. पाळणा समोर आणल्या गेला. सगळ्यांनी पाळण्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या त्या भोवती गरडा घातला त्या बालकाच्या. नंद यशोदा हात जोडून उभे आहे. महर्षी, आपल्या शुभमुखातून, आपल्या अमोघ अशा वाणीतून या बालकाचं नाव आपण सुचवा. एकदम शांत स्वरामध्ये, प्रसन्न अशा वदनाने गर्ग ऋषीने पाळण्याची दोरी हातात घेतली. यशोदा माई आणि नंद बाबाने त्याला हात लावले आणि श्री कृष्ण असं नाव उच्चारलं.
आणि श्रीकृष्ण भगवंताचं नाव पाळण्या हल्ल्या गेलं. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. प्रणाम 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 प्रणाम. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. श्रीकृष्ण भगवंताला आता सगळ्यांनी हात जोडून वंदन केलेलं आहे. आपणही आपल्या जागेवर बसून श्रीकृष्ण भगवंताला वंदन करूया. खऱ्या अर्थाने आता गर्ग ऋषींनी आपल्या मुखातून श्रीकृष्ण भगवंताचं नाव ठेवलं. आपण त्यावेळेस जरी उपस्थित नसतो तर आज जी कथा चालू आहे असं समजा का श्रीकृष्ण भगवंत आपल्यातच बसलेले आहे. आपणच त्या सोहळ्याला उपस्थित आहोत. आपल्या समोरच हा सोहळा होतो आहे. नाव ठेवल्या गेलं. नंद बाबा आणि यशोदामाई हात जोडून गर्ग ऋषींपाशी बसले. आता काहीतरी हितगुज होत आहे. यशोदामाई तर 2 दिवसात झालेल्या 2 प्रकारामुळे घाबरलेली आहे. नंद बाबा म्हणतात, महर्षी गेल्या काही दिवसामध्ये गोकुळामध्ये काहीतरी वेगळं अघटित घटत आहे. गर्ग ऋषींनी सांगितलं, हे मला पहिलेच माहिती आहे. पण नंद बाबा घाबरू नका, घाबरू नका, काही होणार नाही. परंतु काळजी घेणं आपलं काम आहे. या श्रीकृष्णाला हजारो वैरी आहेत, हजारो वैरी आहेत. अरिष्ट येत राहणार आहे. तुम्ही चिंता करायचं काम नाही. परंतु तुम्ही निष्काळजी होऊ नका. आपला बाळ एकदम डोळ्यात तेल घालून तुम्हाला जतन करावं लागणार आहे. आता यशोदा माई आणि नंद बाबांची थोडी धडकी वाढली. परंतु थोडा दिलासाही आहे. गेलेल्या घटना होऊन गेलेल्या घटनाची जेव्हा नंद बाबा आणि यशोदा स्मरण करतात तर श्रीकृष्ण भगवंताला कुठेही धोका नाही. काय चिंता करायची. गर्ग ऋषींचं नामकरण सोहळा झालेला आहे. सर्व पूजा पुरस्कार त्या ठिकाणी संपन्न झाला. गर्ग ऋषींचं महापूजन झालं आणि गर्ग ऋषी म्हणतात, नंद बाबा आम्ही आता या ठिकाणून प्रस्थान करतो. आम्ही ज्या कार्यासाठी आलो होतो ते कार्य झालेलं आहे. आपण तर असमर्थ आहोत, पण प्रयत्न तर आपल्याला करावा लागणार आहे. कंसाचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
गोकुळात एकही घोट दूध प्यायचं नाही, मथुरेमधलं सगळं दूध माझ्या राजवाड्यामध्ये आणून टाकायचं असं शासन दिलं. वृक्षांना खायला द्या या लोकांना. यांना जेव्हा उपासमार घडेल त्या दिवशी माझ्या दारात येतील, माझा वैरी माझ्या समोर आणून घालतील. असा अधर्म वाढवला. सगळे भयभीत झाले. काय करावा काही सुचत नाही. पर्याय नाही, पर्याय नाही. सगळ्या लोकांचं दही दूध, आजूबाजूतल्या खेड्यामधल्या सगळ्या लोकांचं दूध, दही दूध आता गोकुळातून मथुरेत जायला लागलं. सगळ्या भागातून जेवढ्या काही एखाद्या गंध्या नालीमध्ये ते दही दूध मी फेकून देईन, असुरांना वाटून देईन, त्यांना आनंद घेऊ देईल, पण मी तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना मी देणार नाही, कारण माझा वैरी तुम्ही सांभाळता आहात. प्रत्येकाला शासन दिलं, प्रत्येकाला हा नियम लागू केला. कंस एवढ्यावरही थांबला नाही. राक्षसाचं स्मरण करतो आहे. पहिले मामळ भट्ट आला, दुसरी पुतना आली आहे. एवढा सगळा प्रकार घडूनही कंसाला अजून अक्कल आलेली नाही. त्याची विपरीत बुद्धी आहे. विनाशाकडे जो चाललेला आहे. विनाश काले विपरीत बुद्धी. ज्याचा विनाश होतो त्याला सद्बुद्धी येत नाही, त्याला विपरीत बुद्धी येत असते, त्याला वाईट बुद्धी येत असते. कंसाचं तसंच आहे. दिवसेंदिवस कंस खालच्या दर्जाचा विचार करायला लागला. कंसाने स्मरण केलं, तृणावर्ताला पाचारण केल्या जाय. घो घो करीत वारा आला. सगळा पाचोळा सुसाट्याचा फिरायला लागला. आकाशामध्ये असा सुसाट्याचा वारा, भयभीत झाले सगळेजण. काय प्रकार आहे समजत नाही. भयानकता तिथे पसरलेली आहे. मथुरेमध्ये कोणाचं आगमन होत आहे. कंसाने इकडे मोठ्याने ओढून तृणावर्त हाजीर हो आदेश केला. तृणावर्त राक्षस आता समोर उभा, हात जोडून उभा आहे. महाराज आज्ञा करा, आज्ञा, आज्ञा करा. तृणावर्त, मी फार भयभीत झालेलो आहो. अरे माझे 2 अस्त्र त्या ठिकाणी प्रभाव झालेला आहे. 2दा प्रयत्न केला, असफल झाला. तू तरी काहीतरी कर. महाराज घाबरू नका. या सर्वांपेक्षा माझं सामर्थ्य जास्त आहे. माझं नाव घेताच सगळे जण भयभीत होऊन जातो. अरे मी अख्खा गोकुळातल्या परिसरातली जेवढी काही गावं, घरासहित, माणसासहित, झाडासहित सगळे उपटून टाकीन, उपटून टाकीन. इकडचा मातीचा ढीग, इकडचे पहाड माझ्या येण्याने आणि माझ्या सामर्थ्याने मी तिकडे उभे करून टाकील, असं माझं सामर्थ्य आहे. तुम्ही घाबरू नका. घाबरू नका. कंसाने सांगितलं, लवकर तातडीने जा आणि माझा जो वैरी आहे तो गोकुळात आहे, त्याला शोधा आणि एकदाचा संपून टाका किंवा माझ्याकडे घेऊन या त्याला. विक्राळ विक्राळ दैत्य मी त्याच्यासाठी ठेवले होते संरक्षणासाठी. कसा गेला काय माहिती, माहितीच नाही. लोखंडाची साखळे, 7 लोखंडाची दरवाजे, त्याला बंदिस्त असताना तो कसा पळाला, कसा सुटला मला माहित नाही. काय प्रकार घडला माझ्या अकल्पित आहे.
तृणावर्त म्हटला, महाराज काळजी करू नका, काही असो, भूतकाळात तुम्ही जाऊ नका, वर्तमानात स्थिती बघा, मी तुमच्या समोर तृणावर्त त्या ठिकाणी उभा आहे. कंसाला त्यांनी हात जोडले. कंसाने त्याला सुपारी दिली आणि घो 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 करीत तो तिथून निघाला. आकाशात गेला. मोठी वावटळ आली. सगळ्या झाडांचा पाला पाचोळा त्यांनी गोळा केला. गवतांची गावामध्ये ढिगाच्या ढिग त्यांनी गोळा केले. ते आकाशात फिरवायला लागला. आकाशात फिरवायला लागला. भयानकता त्या सर्व राज्यामध्ये पसरलेली आहे. मथुरेतून आलेलं हे सावट काय आहे समजत नाही. माणसं भयभीत झालेले आहेत. काय प्रकार आहे. घरांची कौलं उडायला लागली. दरवाजा खिडक्या एकमेकावर आपटायला लागली. माणसं चालता चालता घरातून बाहेर पळायला लागली आणि पळता पळता पडायला लागली. कुणाच्या गुडघ्याला मार, कुणाच्या पायाला मार. गायी वस्त्र बेहाल झाले. स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना माणसं त्या गायी गुरांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. काही समजत नाही काय प्रकार आहे. थोडीशी एक झलक देऊन टाकली तृणावर्ताने. श्रीकृष्ण भगवंत आपल्या पाळण्यामध्ये खेळत आहे. नंद बाबा, देवा, परमेश्वरा, रक्षण कर माझं, माझ्या गोकुळाचं रक्षण कर, गाई गुरांचं रक्षण कर. सगळं वातावरण पूर्ववत शांत झालं. आता तृणावर्त पाहतो आहे नंद बाबाचा वाडा कुठे आहे. पाळणा बाहेर वाड्यामध्ये आहे आणि तृणावर्त आला. जसा आला श्रीकृष्ण भगवंताला त्याने उचललं. दरवाजाच्या बाहेर गेला आणि स्वतःच रूप मोठं करून तो परत वाऱ्यासारखा घुमायला लागला. अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलं. त्या बालकाला घेऊन त्यांनी मोठ्या मोठ्याने हसायला लागला. कंस महाराज, तुमचं काम फत्ते केलं मी. आकाशात गेला त्या बालकाला घेऊन. सगळं गोकुळ परत भयभीत झालं. नंद बाबाला वाटलं कृष्ण पाळण्यात खेळतो आहे. यशोदेला वाटलं कृष्ण पाळण्यात खेळतो आहे. सगळ्यांची अवस्था गायी गुरांकडं मुख्या प्राण्यांना सोडवायचा प्रयत्न करतायत. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करता करता यशोदा माई त्या पाळण्याकडे गेली आणि बघितलं. मोठ्याने आरोळ दिली, अहो अहो आपला बालकृष्ण गेला. कुठे गेला, कोणी नेला माहिती नाही. नंद बाबांनी हातातलं काम टाकून दिलं. पटकन त्या पाळण्याजवळ गेल्याने बघितलं, धसकन केलं. तृणावर्ताने ते बाळ वरती नेलं होतं. गावातली लोक सांगायला आली की नंद बाबा, अहो कृष्ण आकाशात उडाला. आकाशात उडाला, त्या वावटळीने नेला. भयभीत झाले. अंगाचा थरकाप होतो आहे. काय करावं काही समजत नाही. स्वतःची पावलं जागेवर नसताना आता त्याला कसं वाचवावं. यशोदा माईचं अंतःकरण पिळलं. पीळ निर्माण झाला. हे देवा, अरे तू समर्थ साली असतील तर माझ्या या बालकाला वाचव. तू तर सर्व शक्तियुक्त आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत तृणावर्ताच्या हातात धासले. माई, अगं उगाच चिंता करते. याला तर आता बघ याची कशी गंमत करतो मी. श्रीकृष्ण भगवंताने आपला हात त्याच्या गळ्याशी नेला. त्याचा गळा दाबला. अरे जो सगळ्यांना त्या हवेने त्या वाऱ्याने भयभीत करत होता, आता त्याला तोच प्राणवायू मिळत नाहीये. भगवंत त्याच्याशी संवाद करतायत. किती सामर्थ्य आहे तुझ्यामध्ये, किती सामर्थ्य आहे. अरे तू गोकुळामध्ये, गोकुळांच्या आसपासच्या गावामध्ये तू हा जो थैमान पसरवला होता,
आता घे प्राणवायू तरी घे, तुझा श्वास तुला मिळतो का बघ. सगळी हवा बंद पडली, कासावीस झाला. हळूहळू ती सगळं सामर्थ्य त्याचं संपत चाललं, संपलं. आता याचना करतोय, मला सोडा, मला जगायचं आहे, मी परत येणार नाही. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात नको, तुम्हाला सोडलं का तुम्हाला सवय लागते, तुम्हाला संपवलेलंच बरं आहे, संपवलेलंच बरं आहे. तुम्ही माणसं असते तर तुम्हाला एखाद्या वेळी क्षमाही केली असती, पण तुम्ही असुर आहात. असुरांचा जो क्रौर्य हा गुणधर्म आहे तो जात नाही, म्हणून तुला सोडणार नाही. जशी आपली इच्छा. तृणावर्ताने देह सोडून दिलं, प्राण निघून गेला. श्रीकृष्ण भगवंताचं ते बालरूप घेऊन तृणावर्ताचं ते देह खाली आलं, थडक्यान जमिनीवर पडलं. गोकुळातले लोक जमा झाले. पटकन जी तरुण माणसं होती त्यांनी श्रीकृष्णाला उचललं. नंद बाबा आले, नंद बाबांच्या हातात दिलं. यशोदा माई अशी धडपड करत करत आली. नंद बाबाने बघितलं, बघ तुझं बाळ सुरक्षित आहे, काळजी करू नको. सगळं गोकुळ आता पूर्ववत झालं, सगळं शांत झालं, प्रसन्न वातावरण गोकुळामध्ये परत तयार झालं. तृणावर्ताचा संदेश कंस वाट पाहतो आहे, सांगायलाय कोणी नाही. कुणीतरी राज्यात एखादा गुप्तहेर त्याचा आला, म्हणे महाराज तुमचा तृणावर्त राक्षस मारल्या गेला. धरणीवर पडला तो जीवाच्या आकंताने पडला. अरे जो हवेचं रूप धारण करून, वाऱ्याचं रूप धारण करून तो भयभीत करत होता, तो तृणावर्त स्वतःच्या प्राणवायूसाठी तळमळून पडला. महाराज भयानक अवस्था झाली त्याची. कंस तसा धाडक्या नाचनावर हात आपटून उठला. तिसरा पाठवलेला राक्षस माझा बोथड झाला. अरे कोण आहे हा, कोण आहे हा? एवढा छोटस बालक इतकं सामर्थ्यवान कुठे असतं का, कुठे असतं का? या राक्षसांमध्ये काहीतरी कमी आहे, यांचंच काहीतरी चुकतं आहे. कंस अजूनही माघार घ्यायला तयार नाही. इकडे गोकुळामध्ये कृष्णाला उचललं, परत पाळण्यात ठेवून दिलं. यशोदा माईचं नेहमीचं आपलं मिरच्या आणायच्या, लिंबू आणायचं, श्रीकृष्ण भगवंतावरून दृष्ट काढायची. नेहमीचा जो निंब लोण उतरवण्याचा कार्यक्रम झाला. यशोदा माई श्रीकृष्ण भगवंताला झोके द्यायला लागली, पाळणा द्यायला लागली. मनामध्ये दुःख पण आहे, पण एका बाजूला ईश्वर सांभाळतो आहे याचा अनुभव पण येतो आहे. भक्ताला ज्यावेळेस अनुभूती येते, त्यावेळेस भक्ती दृढ होते आणि भक्त मनस्वी पक्का होत असतो. तीच अवस्था त्यांची चालू आहे. थोडासा आपण अभ्यास करूया. कोण होता तृणावर्त? कोण होता? कोण होता? कसा गेला हा तिकडे, हे आपल्याला कळलं पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक राक्षसाची एक पूर्वपीठिका सांगतो आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. ही आपल्याला कामाची आहे, कामाची आहे. कारण आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. त्रेतायुगामध्ये भौम ऋषी नावाचा एक ऋषी आहे. त्याने मोठा यज्ञ आरंभ केला. वेदोक्त ब्राह्मण त्या ठिकाणी आमंत्रित केले त्याने, आणि वेद त्या ठिकाणी म्हणून यज्ञ मोठा चालू आहे. सगळे ब्राह्मण आपले आपले मंत्र उच्चार करतायत. आता त्या यज्ञामध्ये जी आहुती टाकतायत त्याचं प्रमाण असावं. भौम ऋषी देहभान होऊन गेलेले आहे. काय प्राप्त करायचं कुणास ठाऊक, कोणती सिद्धी, कोणती प्राप्ती, कोणतं सामर्थ्य त्यांना पाहिजे होतं.
थांबायला तयार नाही. हजारो ब्राह्मणांना ते वेद मंत्र मोठ्या मोठ्याने म्हणायला लावतायत आणि त्या समिध्या त्या याच्यामध्ये टाकतायत. ब्राह्मण आता विनंती करायला लागले, महर्षी अहो हा धूर नाकात जातो आहे, तोंडात जातो आहे, समिधा कमी करा, हे अग्नी प्रज्वलित करा, हा यज्ञ थोडासा मंद अवस्थेत करा. भौम ऋषी कोणाचं ऐकायला तयार नाही. सगळ्या ब्राह्मणांमध्ये काही श्रेष्ठ ब्राह्मण होते, काही ब्राह्मण मूर्छित पडायला लागले त्या धुरामुळे. त्यांच्या याच्यामध्ये धूर जायला लागला. आता ब्राह्मण चिडले, आपल्या आसनान उठले आणि त्या महर्षींना म्हणतात, महर्षी भौम ऋषी हा यज्ञ नाही, हा तुमचा अतिरेक आहे. आम्ही तुम्हाला शाप देतो. तृणावर्त म्हणून तुम्ही कंसाच्या असुराच्या बाजूला जन्माला याल, असुरांच्या बाजूला जन्माला याल आणि दैव जिथे आहे, जिथे धार्मिक वृत्तीचे लोक आहे त्यांच्यावर तुम्ही प्रहार कराल आणि दैवी पुरुष तुमचा संहार करेल. शाप देऊन निघून गेले. भौम ऋषी भयभीत झाले. घडलेली घटना अघटित होती. ठरलेला वेळ द्वापार युगामध्ये तृणावर्त जन्माला आला आणि मग तृणावर्त कंसाच्या त्या याच्यामध्ये असुर म्हणून होता. म्हणून आपण एखादी पूजा करत असताना सुद्धा आपला पूजेचा त्रास लोकांना होऊ नये. संत ऋषीमुनी नदीच्या तिथे कडेला कथा सांगतात. कशामुळे सांगतात? याच्यामुळे सांगतात, जन लोकांना आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आपण ही कथा इकडे आणली, इथे सांगतो आहो आपण कशासाठी? आपला भक्तीचा त्रास कुणालाही होऊ नये. कारण एखादी चांगली क्रिया करत असताना सुद्धा वाईट क्रिया माणसाकडून घडू शकते. आमचं ब्रह्मविद्याशास्त्र सांगतं, विधी करताना अविधीचं ज्ञान असावं. कधी कधी आपण विधी करत असताना एखाद्या संताला, साधू संताला आपण गंध लावतो आहे आणि खालून त्याच्या आसनाला, बसलेल्या आसनाला किंवा त्याच्या अंगाला पाय लागतो आहे. विधी महत्वाचा नाही. तुमचा विधी वाया गेला. संकल्प सोडताना हातावर पाणी सोडल्यामुळे त्यांच्या अंगावर पाणी पडल्या गेलं. ते कपडे त्यांचे वल्ले झाले. एकीकडे तुम्ही विधी करताय, एकीकडे तुम्ही देव करताय आणि एकीकडे तुम्ही अविधी करताय. तुमच्या शब्दात सांगायचं ठरलं तर एकीकडे तुम्ही सत्कर्म करतायत आणि ते सत्कर्म करता करता तुम्हाला दुष्कर्म बी घडतायत. म्हणून याचं ज्ञान, याचं भान माणसाला असलं पाहिजे. आपण सहज ओघवत्या शब्दामध्ये अज्ञानात्वाने म्हणतो देव एवढंही आम्हाला माफ करणार नाही का? आम्ही तर देव करत होतो. मग काय झालं? त्यांच्या कपाळाला गंध लागला काय? त्यांच्या डोळ्यात गंध गेला काय? संत आहेत ते आम्हाला क्षमा करतील. अरे संत आहेत ते क्षमा करतील, पण त्याचा दोष तुम्हाला लागलेला आहे. तुमचं संचित ते साचतंय. विधी करताना सुद्धा याची जाण असली पाहिजे. समोरचा एखादा साधू जर तुमच्या दारात आला आणि तो जर भिक्षा शब्द उच्चारतोय, त्यांनी घराची गडगंज संपत्ती त्याग करून त्यांनी संन्यास घेतला. तुम्ही भिक्षा वाढताय पण त्याला भनंग म्हणून वाढताय. याच्याजवळ काही नाही, हा भिकारी आहे. आम्ही त्याला पोसतो, आम्ही यांचं रक्षण करतो, आम्ही यांना खायला देतो. एकीकडे तुम्ही अन्न तर संपादन केलेलं आहे, पण एकीकडे तुम्हाला तो दोष लागला. तुम्ही त्याच भावनेने जर केलं असतं, त्या खऱ्या भावनेने, खऱ्या श्रद्धेने, हे संत महात्मे आपण माझ्या दारात आलात, अहो भाग्य घेऊन आलात, आगळी माझ्या जवळची सगळी संपत्ती तुमच्या झोळीत टाकली मी, तरी मी पूर्ण या ठिकाणी पुण्य कमवणार नाही. माझ्या या छोट्याशा भाकरीच्या तुकड्याने तुमचं काय होणार आहे? ही स्वीकार करा आणि प्रसन्नता रूप आशीर्वाद मला द्या.
मला माझ्या कर्माने मी केलेल्या प्रयत्नाने मला ईश्वराने सगळं दिलं. मला घर दिलं, गाडी दिली, बंगला दिली, चांगले नातेवाईक दिले, माझी मान प्रतिष्ठा सगळं काही माझ्याजवळ आहे. कमी आहे फक्त संतांचा आशीर्वाद, कमी आहे फक्त देवाची कृपा, ही मला लाभू द्या. ह्या भावनेने जर तुम्ही हा भिक्षेचा विधी पूर्ण केला तर तुम्हाला त्याचं वेगळं पुण्य प्राप्त होणार आहे. ती प्रक्रिया चालूच आहे. आता युक्ती लढवली असं आपण राक्षस पाठवून सगळं सामर्थ्य संपून आपलं चालणार नाही. त्याला इकडं आणावं लागेल. त्याला अक्रूरला सांगितलं, अक्रूर काही करा, कृष्णाला मथुरेत घेऊन या. अक्रूर गेले. नंद बाबाला सांगितलं की श्रीकृष्णाला मथुरेचा राजा कंस बोलवतो आहे, त्याच्यासाठी तयार व्हा. ठरली, वेळ निश्चित झाली, सगळं झालं. श्रीकृष्ण भगवंत म्हणले मला जायचं आहे. बळीराम दादा मी पण येणार, मी पण येणार, एकटा नाही जायचं. अक्रूर म्हणला तुम्हाला पण बोलवलंय, तुम्ही पण या, दोघ जण. तुमची सगळी सुखरूप व्यवस्था तिथं आहे, तुम्ही चला माझ्या. निघाले. ठरलेल्या दिवशी ठरलेला वेळ सगळा. कंस इकडे चक्रा मारतो आहे, कधी येतील. सगळी राजसभा भरलेली आहे. कंसाने सगळी तयारी केलेली, सगळे राक्षस बोलून आणलेले आहे. आता मुष्टी युद्धाचा त्या ठिकाणी डाव मांडला कंसाने. बघू कितीतरी सामर्थ्य कंसाला बघायचं डोळे. अक्रूर त्यांना घेऊन आला. रस्त्यात येत असताना रथ येतो आहे. सगळी लोक पूजा पुरस्कार करतायत, श्रीकृष्णाचं दर्शन घेत आहेत, बळराम दादांना प्रणाम करतायत. सगळ्यांच्या आनंदामध्ये कृष्ण भगवंत सामील आहे. सगळ्यांवर कृपा दृष्टी टाकत येत आहेत. मध्येच एक कुठली तरी वाकलेली म्हातारी, एक स्त्री पूजा करण्याकरता पुढे आली. इतकी वाकलेली आहे की तिला आता उभं राहता येणार. तिचा हात असा वरती जात नव्हता. श्रीकृष्ण भगवंत रथातून खाली उतरले. हात पुरत नाहीये, ती टाचा वर करते, हात पुरत नाहीये. भगवंताने तिच्या पायावर पाय दिला, हनुवटी धरली आणि तिला उभी केली. अवघ्या लख 75 ते 80 वर्षाची म्हातारी असलेली एकदम रूपवती झाली. आता तिने पाहिलं आपलं सौंदर्य आपल्याला परमेश्वराने बहाल केलेलं आहे. तिने देवाला गंध लागला, पूजा पुरस्कार केला. कृष्ण भगवंत पूजा पुरस्कार स्वीकारून परत रथात चढले आणि राज दरबाराकडे निघालेले आहे. मथुरेचा राजा कंस वाट पाहतोय, डोळ्यात तेल घालून मला बघायचा आहे तो बालक. गेल्या 12-13 वर्षापासून मी पाहतोय. अरे त्याच्या मागाय मला तहान लागत नाही, भूक लागत नाही. कसा दिसतो ते पाहायचं आहे, काय सामर्थ्य आहे त्याच्यात, मला ते बघायचं आहे. जसं राज दरबारातून प्रवेश केला बळराम दादा त्यांनी, समोर 2 मदमस्त हत्ती आहे. त्या हत्तीला काहीतरी मद्य पाजलेलं आहे, त्यांना समजत नाही. त्यांचे सुळे बाहेर आलेले आहे. श्रीकृष्ण भगवंत बळराम दादाकडे पाहतायत. जाणलं त्यांनी हे आपल्याला मारण्यासाठी ठेवलेले आहे. रथाच्या खाली उतरले. दोघांनी होकार दिला, चला आपल्या कामाला लागूया. जसे गेले तसे ते हत्ती दोघांवर धावले. बळराम दादाने त्याची सोंड धरली, पिळी हत्ती फिरवला, गरागर फिरवला, आकाशात फिरकवून दिला. श्रीकृष्ण भगवंताकडे बघितला. अरे काय बघतो, उचल. डाव्या हाताचा खेळ आहे. श्रीकृष्ण भगवंताने एक मुष्टी मारली, हाती मूर्छित झाला. उचलला, फिरवला, दिला फेकून. आता पुढे 2 मुष्टियुद्ध करण्यासाठी महान राक्षसासारखे बलदंड शरीर, समोर कुस्ती खेळण्याकरता चानूर तुटून पडले दोघांवर.
तुटून पडले दोघांवर. बळीराम दादा एकाची लढाई करत आहे. श्रीकृष्ण भगवंत एकाशी लढाई करत आहेत. आता युद्ध होणार आहे. त्याच्या पुढे सामर्थ्यशाली राक्षस टिकले नाही. त्याच्या समोर हे प्राणी आणि छोटेसे काय टिकणार. क्षणार्धामध्ये त्यांचा मर्दन करून टाकलं. त्या दिवसापासून चाणूर मर्दन. आता मात्र कंस खवळला. मदमस्त हत्ती मी समोर ठेवले होते, भिरकावून दिले. अरे 2 मुष्टी युद्धासाठी ठेवले होते, ते मूर्छित पडले, मरून गेले, रक्त बंबाळ झाले. कंस आपल्या आसनावर उठला, धाड दिशेने उठला. श्रीकृष्ण भगवंताने आपली बासरी समरेला खोचली आणि युद्ध चालू झालं. भयानक असं युद्ध चालू झालं. क्षणार्धामध्ये चाणूर मारल्या गेला. आता कंसाची युद्ध होत आहे. अकराळ विक्राळ युद्ध करतो आहे. सर्व सामर्थ्य पणाला लावतो आहे. श्रीकृष्ण भगवंताने कंसाला धरलं आणि पाडलं. क्षणार्धात युद्ध संपलं. सोडू नका कंसाचा वध झाला. हरी वाचून पाया पडू नका. हरी वाचून पाया पडू नका. हरी वाचून पाया पडू नका. निर्मळ गोकुळ सोडू नका. हरी वाचून पाया पडू नका. हरी वाचून पाया पडू नका. तुंबळ युद्ध झालं. सर्व प्रजा सुखी झाली. ज्या दुःखामध्ये सर्व प्रजा भयभीत होत होते त्यांना आनंद निर्माण झाला. आता कोणीही मथुरेमध्ये जाणार नाही दही दूध घेऊन. आता कंसाचा जो अनाचार होता तो थांबल्या गेला. या मुक्तीसाठी तर ईश्वराने अवतार धारण केला होता. वसुदेव देवकी मुक्त झाली. कंसाचे जे पिता होते उग्रसेन राजा, श्रीकृष्ण भगवंताचे आजोबा, त्यांना राजसिंहासनावर त्या गादीवर बसवलं. श्रीकृष्ण भगवंत आता सगळ्यांना दिलासा देत आहेत का आजपासून तुमचे राज्य यांच्या ताब्यात परत. कंस धराशायी पडलेला आहे. कंसाचा वध झाला. कंस या शब्दाचाच नाही, कंस या विकृतीचा वध झालेला आहे. कंस या असुरी प्रवृत्तीचा वध झालेला आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार धारण करतात. भगवंत गीतेत म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, आसुरी पगडा वाढतो, तेव्हा तेव्हा साधू संतांच्या धर्माच्या रक्षणाकरता युगायुगामध्ये मी अवतार धारण करत असतो. परमेश्वराने दिलेला शब्द पालन केला. आधी पालन केला आणि मग सांगितले. ही परमेश्वराची नीती आहे. हा परमेश्वराचा न्याय आहे. मथुरेतलं, गोकुळातलं, त्या परिसरातलं सर्व राज्य सुखी झालेलं आहे.